आपण जे एकटे एकटे करतो ना, तर ते संपूर्ण जगाला दिसून येते. ते कसं माहिती आहे? आपण जे वाचतो ते आपल्या बोलण्यातून झळकते. आपण जे गुपचूप खातो ते आपल्या शरीराच्या आरोग्यातून दिसून येते. आपण किती शिस्तबद्ध आहोत हे आपल्या आत्मविश्वासातून जाणवते. आपल्या ध्येयावर किती फोकस आहे हे आपले निकाल सांगून जातात. आपल्या आजूबाजूचे वातावरण आपली वाट ठरवत असते आणि आपला माइंडसेट कसा आहे हे आपल्या विचारातून जाणवते. जेव्हा सगळीकडून दडपण येते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. तेव्हा आपण स्वतःला कसे सावरतो आणि आव्हानांना कसे सामोरे जातो हे खरं आपलं व्यक्तिमत्वाचं मोजमाप ठरते. म्हणून सोप्या भाषेत एकच गोष्ट, जे काही आपण एकांतात करतो तेच आपण बनत असतो आणि तेच आपण जगाला दाखवत असतो. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, इथं सकाळी सकाळी आताच माझं बीटचं पाणी पिऊन झालेलं आहे. तर इथं हेअर ऑइल बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी मी ते पॅराशूटचं ऑइल घेतलेलं आहे. तर ह्यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. झटपट म्हणजे जे साहित्य घरामध्ये उपलब्ध आहे ना, तर त्या साहित्यात मी ते बनवणार आहे. तर आज केस धुवायचे आहे ना, तर म्हटलं त्याच्यासाठी हेअर ऑइल बनवूया. आणि थोडे दिवस मग आता कशी थंडी पण वाढलेली आहे, तर ह्या दिवसात हेअर ऑइल म्हणजे आपल्या केसांना कसं छान पोषण पण भेटणार, केसांची वाढ चांगल्या पद्धतीनं होणार. तुम्ही पाहिलं असेल तर माझी केसांची वाढ म्हणजे बरीचशी चांगली झालेली आहे. तर चला, मी आता हे पटकन बनवून घेते आणि थोडंसं मग गार देणार आणि त्याच्यानंतर केसांना लावणार. तोपर्यंत घरातले ना बाकीचे कामं आवरून घेणार आहे. बाहेरचं अंगण अजून झाडायचं बाकी आहे, कारण सकाळी एवढी थंडी असते ना, तर उठायचं पण जीवावर येतं आणि कामांना पण उशीर होतो. पण तरी पण मी आज लवकर उठलेली, तर हे करून घेते. तोपर्यंत थंड होणार, थोडीशी मग कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मग हेअर ऑइल करते. तसं मी तुम्हाला दाखवतेच. तर चला, मग 1-2 दिवसापासून बरीचशी थंडी पडलेली आहे. तर अशा थंडीमध्ये ना आपण एखादं हेअर ऑइल म्हणजे केसांसाठी आपण असं बनवायलाच पाहिजे. त्याच्यामुळं केसांची ग्रोथ चांगली होते, केसांमध्ये डॅन्ड्रफ कमी होतो. बऱ्याच जणांचे केस ह्या दिवसात डॅमेज होतात, म्हणजे केसांना म्हणजे वाढ जी असते ना, तर ती कमी होते. तर अशा वेळेस आपण एखादं असं हेअर ऑइल बनवायचं आणि त्याला केसांना लावायचं. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, तर मी इथं हे 10-15 दिवसाचं बनवत असते. म्हणजे जास्त दिवस काही ठेवत नाही, कारण जास्त दिवस ठेवलं तर ते ऑइल आहे ना खराब पण होते आणि फ्रेश जर आपण असं 10-15 दिवसात बनवलं तर ते ऑइल चांगलं पण राहते. तर इथं मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी ऑइल घेतलेलं आहे, 1 वाटीभर. त्याच्यामध्ये इथं तुम्ही पाहिलं असेल थोडेसे खडे मसाले टाकले. त्याच्यामध्ये जास्तीचे मेथीदाणे ॲड केले, थोडासा ओवा ॲड केला. ओवा हा म्हणजे केसांसाठी थोडासा गरम राहतो, कारण आता थंडी बरीचशी पडलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा ओवासुद्धा ॲड केला. तर इथं म्हणजे 2-3 मिनटं मी ते चांगलं उकळून घेतलं. त्या तेलामध्ये सगळे जे पदार्थ आहे ना, तर तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये टाकून दिले आणि ते चांगलं उकळून घेतलेलं आहे. तर हे मी आता चांगलं गार होऊ देणार. त्याच्या गार झाल्याच्यानंतर मी एका काचेच्या बॉटलमध्ये ते ऑइल भरून घेतलेलं आहे. आपण हिवाळ्यामध्ये असं एखादं ऑइल बनवायचं, केसांना लावायचं. केसांची वाढही चांगली होते, केसांना चमकही येते आणि केसांची बरीचशी ग्रोथ पण होते. हे हिवाळ्यात सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर इथं हे एवढं ऑइल बनवून तयार झालेलं आहे. जास्त ऑइल टाकलेलं होतं, पण ते उकळून थोडंसं ऑइल कमी होतं. तर आता मी हे 10-15 दिवस लावणार. परत मग एक फ्रेश ऑइल बनवणार. तर तुम्हाला जर जास्वंदाचे फुलं जर भेटले ना, तर ते तुम्ही म्हणजे टाकले ना, तर खूपच चांगलं. इथं माझ्याकडं होते, पण तोडायलाही वेळ नव्हता आणि सकाळी सकाळी एवढी थंडी होती ना, तर बाहेर जाण्याची इच्छा होत नव्हती. तर बाहेरचं अंगण झाडून घरात आले, तोपर्यंत ऑइल थंड झालं आणि थोडंसं केसांना ते मी लावून घेतलेले. थोडंसं लावताना ते ऑइल आहे ना, असं मुळाशी लावायचं केसाच्या. त्याच्यामुळं केस म्हणजे एकदम शायनिंग पण करतात आणि केस आहे ना एकदम मऊसूत होतात आणि केसांना पोषण भेटते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी ऑइल आहे ना केसांमध्ये लावून घेतलेलं आहे. तर माझ्या केसांची बरीचशी अशी वाढ झालेली आहे. असं मी 2-3 वेळेस हे ऑइल बनवलं. जास्त नाही बनवायचं, थोडंसं ऑइल बनवत राहायचं. 10-15 दिवसाचं ऑइल बनवून ठेवायचं, कारण एकटेच आपण लावतो ना, तर तेवढंच बनवायचं 10-15 दिवसाचं. परत 10-15 दिवस जाऊ द्यायचे, परत 10-15 दिवसानं बनवायचं. सारखं केसांना लावणं पण चांगलं नसतं. मधात थोडासा गॅप घ्यायचा आणि परत ते ऑइल बनवायचं. थोडासा 15-1 दिवसाचा, एखादा महिन्याचा गॅप घ्यायचा, परत बनवायचं. असं मी तर करते बा.
तर चला इथं ते करून झालं, थोडंसं मग केसन बांधून घेतले, सेट करून घेतले आणि इथं लगेच स्वयंपाकाची तयारी, कारण दोघांनाही स्कूलमध्ये जायचं होतं. तर आज सकाळी लवकर देवांश उठलेला आहे. तर आता किती वाजलेले, तर बरोबर आता 7 वाजलेले. तर मी 5:30 वाजताच उठलेली आहे ना, तर त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं सकाळचं शूट करून दाखवलेलं आहे. तर इथं लगेच स्वयंपाकाला लागले. तर आज कांद्याची पात, आज 2-3 भाज्या बनवायच्या होत्या. तर इथं मग मी तीच कटिंग करून घेतलेली आहे. पहिली इथं कांद्याची पात कट करून घेतली आणि तुम्हाला एका वाटीमध्ये इथं दिसत असेल, तर ही हरभऱ्याची डाळ आहे ना, तर सकाळी 5 वाजता उठले ना, तेव्हाच भिजत टाकलेली होती. तर आता ती डाळ पण भिजून झालेली आहे. कांद्याची पात कट करून घेतली, ती एका बाउलमध्ये टाकून दिलेली आहे, म्हणजे पाण्यात भिजत ठेवलेली आहे. पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, परत आता पाण्यामध्ये टाकलेली आहे. देवांच्या टिफिनमध्ये इथं भेंडी द्यायची होती, तर इथं मग मी भेंडी कट करून घेतलेली आहे. थोडंसं माझं सकाळचं जे रुटीन असतं ना, म्हणजे सकाळपासूनचं टिफिनचं, तर मीच ते तुम्हाला आज शेअर करते. तर इथं मग त्याला भेंडी खूप आवडते देवांशला, तर त्याच्यासाठी भेंडी बनवली. रात्रीच त्यांना सांगून ठेवलं होतं की भेंडी बनवशील. इथं तुम्हाला हा बॉक्स मी 2-3 वेळेस दाखवला. तर याच्यामध्ये मी सगळं साहित्य मला जे लागतं आपल्याला स्वयंपाकामध्ये, म्हणजे अद्रकीचा तुकडा, त्याच्यामध्ये लसण, त्याच्यामध्ये सांबार, सांबाराच्या काड्या, त्याच्यामध्ये लिंबू, हे असं मी त्या बॉक्समध्ये ठेवत असते. म्हणजे एकदाच तो बॉक्स काढायचा आणि सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या, हे माझं म्हणजे ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये मला आज पत्तागोबी पण बनवायची होती देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये. त्यांना पत्तागोबी खूप आवडते. शेंगदाण्याचा कूट टाकून जी पत्तागोबी बनवली जाते ना, तर ती पत्तागोबी त्यांना प्रचंड आवडते. तर इथं मी दररोज अशा 2-3 भाज्या बनवते का? तर नाही. तर म्हणजे कधी-कधीच बनवल्या जातात. सहसा मी एक भाजी म्हणजे 2 भाज्या बनवते. देवांच्या टिफिनमध्ये एक आणि आमच्या दोघांसाठी एक. कांद्याची जी पात असते ना, तर ती मला हरभऱ्याच्या डाळीत खूप आवडते. तर मग ती एक बनवायची होती. त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओमध्ये आज 2-3 भाज्या दिसत आहेत. तर इथं मी काय केलं, कढई टेकवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसणाचे तुकडे ॲड केले. बाकी काहीच नाही टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतले, साधे मसाले. त्याच्यामध्ये धनिया पावडर, हळद, तिखट आणि थोडासा गरम मसाला, आणि ते मसाले चांगले परतून घेतले. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर याच्यामध्ये मी जी भिजत टाकलेली होती ना हरभऱ्याची डाळ, तर ती ॲड करून दिली. त्याच्यानंतर ती हरभऱ्याची डाळ 2-3 मिनटं त्या मसाल्यामध्ये परतून घेतली आणि त्याच्यामध्ये इथं तुम्ही पाहिलं असेल तर जी कांद्याची पात आपण कट करून ठेवलेली होती ना, तर ती ॲड करून दिली. तर एकदम म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने ही कांद्याची पात बनवल्या जाते, पण एवढी भारी आणि टेस्टी बनते. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. एका साईडनं लगेच मग मी भेंडी असते ना, तर तिला फोडणी देऊन दिली. भेंडी तर एकदम नॉर्मल पद्धतीनं बनवल्या जाते. म्हणजे जशी तुम्ही बनवता तशीच मीच बनवते, एकदम साध्या सिंपल पद्धतीनं. तर देवांशले थोडासा त्याच्यामध्ये ना जाडा शेंगदाण्याचा कूट असतो ना, तर तो आवडतो. म्हणजे जे जाडी शेंगदाणे असतात ना, आबडधोबड ठेचून घेतलेले, तर ते त्याला खूप आवडतात. तर ते थोडेसे ठेचून घेतले, लसण टाकला आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकला आणि थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भेंडी ॲड केली. तर तो स्कूलमधून आला ना, तर परत तो खायला भेंडी म्हणजे मला परत भेंडी खायची असं म्हणतो. तर मला थोडासा वरण भात पण लावायचा होता. तर कारण एकदम सुकं-सुकं होऊन जातं ना, तर थोडंसं मग तो येण्याच्या अगोदर मी वरण भाताचा कुकर लावणार आणि त्याच्यासोबत मग त्याला भेंडी पण देणार. एका साईडनं मी दूध ठेवलेलं होतं, देवांचं दूध गरम केलेलं होतं ना, तर ते काढून त्याला देऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या दोघांसाठी त्याच पातेल्यामध्ये चहा ठेवला. तर इथं चहा म्हणजे सकाळी-सकाळी कसं आता थंडी पडलेली आहे ना, तर खरंच असा चहा घ्यावासा वाटतो. म्हणजे मला तर होतं थोडंसं की एकदम गरम-गरम चहा प्यावा. तर सकाळी मग चहा घेतला. थोडासाच घेतलेला आहे मी, जास्त चहा नसते घेत. अर्धा कपच चहा घेते, पण 2 वेळेस घेते. थोडंसं सकाळी घेते आणि थोडे कामं आवरले ना, त्याच्यानंतर जे ताजं दूध येतं ना, तर त्या दुधाचा घेत असते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर कांद्याची पात म्हणजे आता बनवून तयार झालेली आहे. इथं मी पत्तागोबी कट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक कांदा, टमाटर आणि लसण हे सगळं कट करून ठेवलेलं आहे. तर कांद्याची पात झालेली होती ना, तर ती पात मी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये ना, तर मला पत्तागोबीच्या म्हणजे भाजीला फोडणी द्यायची होती. तर इथं मी त्याच कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये लसूण ॲड केला आणि त्याच्यानंतर कांदा ॲड केला. तर देवांच्या पप्पांना ही भाजी खूप आवडते. मलाही ह्या भाजीचे पराठे आवडतात पत्तागोबी ना, तर त्या पत्तागोबीच्या भाजीचे जे पराठे बनवले जातात ना, तर ते एकदम भारी आणि टेस्टी बनतात. तर मग मी काय करत असते, थोडीशी जास्तीची बनवते आणि संध्याकाळी पराठे बनवत असते. म्हणजे थोडीशी वाटीभर जास्तीची बनवून ठेवायची
आणि मग आपल्याला संध्याकाळी जर पराठे खायचे असले तर मग मी पत्ताकोबीचे पराठे बनवत असते. असं मी एखाद्या वेळेस करते बरं, नेहमी नाही, पण एखाद्या वेळेस करत असते. तर इथं मी त्याच्यामध्ये टमाटर ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, त्याच्यामुळे टमाटर आहे ना लवकर गाळ होते. त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाले ॲड केले. मसाल्यामध्ये तिखट, हळद, त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, धनिया पावडर हे सर्व टाकून दिलं आणि लगेच पत्ताकोबी त्याच्यामध्ये ॲड केली. तर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून दिलं आणि याला थोडंसं वाफेवर होऊ देणार आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये ना कूट ॲड करत असते. सुरुवातीला नसते करत. पहिलं ते सगळं म्हणजे त्यातलं पाणी चांगलं हे होऊ देत असते, जळू देत असते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक वाफ येऊ देते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना थोडासा कूट ॲड करत असते. म्हणजे 2-3 चमचे पोहे खायच्या चमच्यानं. तर इथं हे बघा एकदम मस्त अशी ही पत्ताकोबीची भाजी बनवून आता तयार झालेली आहे. तरी मी अजून 5 मिनटं ती शिजू देणार. तर चला, इथं तुम्ही पाहिलं असेल तर कणिकसुद्धा मी मळून ठेवलेलं होतं एका साईडनं. थोडंसं मळून ठेवलेलं असलं ना अगोदर 5-6 मिनटं तर एकदम छान पोळ्या येतात. तर इथं मी माझ्यासाठी सुद्धा पोळ्या बनवून ठेवत असते. मी काही नंतर बनवत नाही, आताच बनवून ठेवत असते. तर माझं जे सकाळची धावपळ असते ना, तीच मी तुम्हाला आज थोडक्यात व्हिडिओमध्ये शेअर केलेली की कशी माझी सकाळी धावपळ असते. मला देवांच्या पप्पांच्या हातामध्ये 8:15 मिनटं होतात ना, तर तेव्हाच त्यांच्या हातामध्ये टिफिन द्यावा लागतो. तर बरोबर आता 8 वाजलेले, तर 8 वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. तर इथं पत्ताकोबीची भाजी बनवली, एक इथं तुम्हाला दिसत असेल तर भेंडी बनवली, इथं कांद्याची पात बनवली आणि इथं सगळ्यांसाठी पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. तर असं माझं सकाळचं थोडंसं धावपळीचं रुटीन असतं. त्याच्यामुळं काय होतं कधी-कधी व्हिडिओमध्ये जास्त शेअर करता येत नाही. वेळेनुसार ते शेअर करावं लागतं. आज मी 10-15 मिनटंच पहिले म्हणजे व्हिडिओ करायला घेतलेला होता. तर इथं लगेच मग टिफिन भरले. देवांचे पप्पा तर गेले स्कूलमध्ये, पण देवांचा इथं टिफिन आणि बॉटल भरून ठेवलेली आहे. तर चला, मी आता देवांशले उठवते आणि त्याची पण तयारी करून घेते. तर चला मग. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर देवांची इथं तयारी झालेली आहे. सकाळी तो थोडासा आता उठायला त्रास देतोय कारण खूप थंडी वाजते ना सकाळी. तर मी त्याला अंघोळ करूनच पाठवत असते. तर त्याचं अंघोळ, ब्रश हे सगळं करून झालेलं आहे. दूधसुद्धा पिऊन झालेलं आहे. काय करायचा, अभ्यास करायचा, ठीक आहे. आणि तुला बसमध्ये थंडी वाजायला लागली ती ही कॅब घ्यायची अशी, ठीक आहे. तर इथं देवांशीनं स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता 5 मिनिटातच बस येते. त्याच्या अगोदरच मी त्याला तयार करून ठेवत असते. तो बाहेर बसत असतो, पण आता थंडीमुळं मी त्याला आतच बसवत असते आणि बस आली की मग पाठवत असते. तर चला, बस आलेली आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर देवांशीनं स्कूलमध्ये गेलेले आहे. सगळ्या भाज्या काढून घेतल्या आणि सगळे भांडे एका ठिकाणी जमा केले. तर चला, मी आता भांडे घासून घेते, गॅसचा ओटा पुसून घेते आणि त्याच्यानंतर फ्रेश होते. सगळं किचनमधलं आवरून घेतलं. त्याच्यानंतर फ्रेश झाली. आज केस धुतलेले होते ना, तर थोडेसे मग मी बाहेर येऊन बसलेली होती उन्हामध्ये. कारण एवढी थंडी वाजत होती. ज्या दिवशी केस धुतल्या जाते ना, तर त्या दिवशी मग जास्त थंडी वाजती. तर मला आता थोडासा चहा घ्यायची इच्छा झालेली आहे. थंडी वाजत होती ना, तर त्याच्यामुळं. पण मी केस थोडेसे सुकू देणार. केस सुकू दिले, त्याच्यानंतर मग मी घरात आले. तर म्हटलं चला थोडासा चहा घेऊया. कारण आता आहे ना म्हणजे 11 वाजायला 15 मिनटं बाकी होते. मला आज थोडासा गवती चहा असतो ना, तर तो टाकून चहा पिण्याची इच्छा झाली. तर म्हटलं चला पहिले गवती चहा तोडून आणू. तर कधी-कधी पीत असते मी. समोरच्या काकूंनी मला हे छोटंसं रोपटं दिलेलं होतं गवती चहाचं. तर आता तुम्ही पाहू शकता एवढं छान झालेलं आहे ते आणि त्याला वाढ पण बरीचशी झालेली आहे. तर मी कधी-कधी पीत असते. मला आवडतो त्याचा चहा. तर चला, मी आता चहा ठेवते. तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही जास्त चहा घेता का? तर नाही. थंडीच्या दिवसात 2 वेळेस घेत असते. जेव्हा कामं आवरले ना, तेव्हा सकाळी एकदा घेत असते आणि कामं आवरल्याच्या नंतर एकदा घेत असते. तर इथं बरोबर आता 11 वाजलेले
म्हणजे 11 वाजायला 5 मिनटं बाकी होते. तर तोपर्यंतच माझे सगळे कामं आवरून झालेले. तोपर्यंत मी तुम्हाला सकाळचं माझे जे रुटीन असतं धावपळीचं ते शेअर केलेलं आहे. या तुम्ही पण चहा घ्यायला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.